हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। तर आता सगळी माझी देवपूजा वगैरे झालेली आहे, म्हणजे मी देवपूजा केली नाही, आमची पूर्व आहे ना तिला आता सुट्ट्या लागल्यात सध्या, तर तिने देवपूजा केलेली आहे आणि आता तिची चालली आहे देवपूजा। मी तुम्हाला थोडं व्हिडिओमध्ये पुढे शेअर करणार आहे, म्हणजे तिला ना देवपूजा करायला खूप आवडते, त्यामुळे मी स्वयंपाक वगैरे करत असते आता सुट्टीचे दिवस आहेत तर, आणि ती ना देवपूजा करते चालली आहे। आणि मला आज सकाळी मी झाडू एकदा मारून झालेला आहे, पण काय कारणामुळे म्हणजे इकडे तिकडे जरा धूळ असं आमच्या इकडे ना असे एकदम वारं कावदान आल्यासारखं झालं, म्हणजे म्हणतात ना आपलं वारा सुटतोय तसं भरपूर मोठा वारा आलेला होता, त्यामुळे सगळी धूळ आता घरात आलेली, त्यामुळे अजून एकदा फरशी आणि झाडून तर मारणारच आहे मी। तर त्याच्यानंतर मला थोडं चिकन फ्राय वगैरे बनवायचं आहे, त्याच्यानंतर चपाती बनवणार आहे, भाकरी काय नाही कारण 2-3 दिवस झालं सलग भाकरी चाललेत, मग भाकरीला थोडासा कंटाळा करायला लागलेत खायला। तर त्याच्यानंतर थोडीशी कपडे वगैरे वाळत घालून यायचे, थोडंसं भांडे घासायचे, ते काय होईल तेवढं मी व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत थोडं शेअर करणार आहे। तर थोडीशी ह्याची भाजी पण केलेली आहे, म्हणजे माझ्यासाठी ना ही चिकन खाणार आहे, ते माझ्यासाठी थोडीशी फ्लावरची भाजी करणार आहे मी। तर माझ्यासाठी फ्लावरची भाजी करणार आहे सुकी आपली फ्रायमध्ये। आणि काय होतं माहिती आहे का, घरात सकाळ सकाळी देवपूजा आणि फ्रेश फरशी वगैरे पुसली ना तर आपल्याला एक नवीन एक एनर्जी मिळते बघा, सकाळ सकाळी वातावरणात एक पॉझिटिव्हिटी वाटते आणि सगळी कामं ना अशी फ्रेश आणि एकदम निवांत झाल्यासारखी वाटते। त्यामुळे देवपूजा ना मी कधीच चुकवत नाही, मी जरी तिने जरी नाही केली ना तर मग मी देवपूजा आंघोळ झाले करून घेत असते। आणि पोरांना शाळेला सुट्टी लागली नाही तेव्हापासून ना एवढी मला पण दगदग होत नाही। काय होतं माहिती का, पहिलं टिफिनच्या नादानं ना पटपट अशी सगळी म्हणजे देवपूजा मला पटपट करावं लागायची, किंवा ज्या दिवशी मग देव वगैरे घासायचे आहेत ना त्या दिवशी मी काय करायचे की सगळी किचनची कामं उरकून घ्यायची, नंतर देवपूजा करायची, पितांबरीने देव वगैरे घासावं लागायचं। तर पूर्वानं ना सगळी अशी आमच्या दारात ना मोगऱ्याची एकदम मस्त अशी फुलं लागलीत, मोगऱ्याची, गुलाबाची। सध्या गुलाब आहे ना थोडीशी कट केलीत, त्यामुळे गुलाबाची फुलं एवढी काय आता आम्ही वापरत नाहीत। आणि ही काही विठ्ठलाची मूर्ती मी तिकडून आणली ना तर ह्याला ना पाण्यात जरी रोज घातलं ना तरी काही होत नाही बघा, एकदम म्हणजे ही ओरिजिनल असं हाय म्हणते ती, अशी तशीच मूर्ती आहे ही। ह्याला पाण्यात घालून रोज आम्ही धुतो तरी पण ह्याला काहीच होत नाही, खराब वगैरे होत नाही। आणि त्यासाठी विठ्ठलासाठी आणि रुक्मिणीसाठी एक माळा पण मी म्हणजे देवाच्या जी काय माळा असतात ना ते पण घेऊन आलेले आहे। तर सगळी देवपूजा वगैरे अशी पूर्वाची तर उरकत आलती। तर त्याच्यानंतर मला ना एक फक्त आता स्वामी समर्थाची मूर्ती एक आणायची आहे बघा, ती भरपूर दिवस झाला मी आणावं म्हणजे आता मी गावाला जाऊन आले तरी पण मला तिकडं म्हणजे यात्रा होती आमची, त्यामुळे त्या यात्रेच्या गर्दीमध्ये ना मला काय म्हणजे जाऊन आणलं झालं नाही मूर्ती। बघू मी घेणार आहे इथूनच पुण्यातून कुठं तरून मूर्ती स्वामी समर्थांची, लागतंय असा अभिषेक वगैरे गुरुवारी करायला, तर ती नाही आता सध्या माझ्याकडे। बाकी सगळी खंडोबाच्या पांडुरंगाची मूर्ती आहे आणि पांडुरंगाची ती पितळेची मूर्ती ती दोन्ही सुद्धा आहे, आणि बाकीचं पण सगळं देव आहेत पण ती देव नाही अजून माझ्याकडे। तर इथं सगळं घरातलं वगैरे निम्म्याच्या वर आवरलं होतं माझं, फक्त मला आता थोडंसं ना चिकन फ्राय बनवायचं होतं। तर चिकन फ्रायसाठी ना इथे सगळी तयारी मी अशी करून ठेवलेली होती। तर काय केलं तर लांब 5-6 कांदे चिरून घेतले होते, भरपूर असे कांदे चिरून घेतले, आणि मिक्सरला ना अद्रक, लसूण आणि खोबऱ्याची थोडीशी पेस्ट करून घेतलेली आहे। आणि ती म्हणजे जास्त आमच्यात खोबरं आवडत नाही त्यामुळे थोडीशी पेस्ट केली आहे। आणि त्याच्यानंतर लांब कांदा होता ना ती त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा, थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट आपली तळून निघाली ना त्याच्यामध्ये कांदा टाकून घेतला मस्त। कांदा एक 2-4 मिनिटं चांगला लालसर असा तळला की त्या कांद्यामध्ये ना मग माझं ना गडबडीमध्ये शिमला मिरची चिरायचीच राहून गेली बघा। तर काय केलं, लगेचच टोमॅटो अगोदर टाकून घेतलं आणि नंतर मग 2 शिमला मिरची घेतल्या आणि ते मग कट केल्या, कारण कसं आहे टोमॅटो टाकलं तर मी शिमला मिरची टाकत नाही, शिमला मिरची टाकलं तर टोमॅटो टाकत नाही असं करत होते, पण म्हणलं आता दोन्ही पण आहे तर टाकते, तर माझ्या लक्षातच नव्हतं म्हणून मी पटदिशी शिमला मिरची 2 कट केल्या आणि त्याच्यात टाकल्या। तर त्याच्यानंतर ना जी काय आपली बेसिक मसाले असतात ना, धना पावडर, परत घरचं काळं तिखट, हे सगळं ना हे पण थोडंसं मी टाकते, आणि तमालपत्र आहे ना तमालपत्र पण थोडंसं टाकते, आणि 2-3 लवंगा पण टाकून घेतलेल्या आहेत, आणि थोडंसं म्हणजे जी काय आपण अगोदर चिकन शिजवून घेतलेलं असते ना त्याचा थोडासा रस्सा टाकला ना म्हणजे कलर यायला पण छान, कलर यायला पण मदत होते। कारण कसं आहे त्याच्यामध्ये ना थोडासा म्हणजे अद्रक लसूणची पेस्टचा पण फ्लेवर असतो पहिलाच, आणि थोडंसं मला नाही तर भात शिजवायला टाकायचं होतं, तर थोडासा भात शिजायला टाकला, कारण चिकन फ्राय केलं ना पूर्वाला आणि ऋतूला ना भाताशिवाय जमत नाही, तर त्यांना एक चपातीन भातमध्ये त्यांचं होऊन जाते, आणि भात नसला ना तर मग ते सुक्कं चिकन खातच नाही, त्यामुळे मग मी भात कंटिन्यू लावतच असते चिकन आणलं म्हणजे। मग इथं ना थोडंसं पूर्वा म्हणली की मला ना अंड्याची पोळी पाहिजे, कारण तिनं ना परत चिकन थोडंसंच खाल्लं, मग अंड्याची पोळीसारखं असं भुर्जीसारखं थोडं तिला मी बनवून दिले। त्याच्यानंतर म्हणलं सगळं किचनमधली कामं आवरली बघा, आणि त्याच्यानंतर मग घर झाडायला
घेतलं, कारण कसं आहे माहिती का, सकाळी किती पण झाडू मारला ना, आमच्या घराच्या साईडला ना थोडंसं असं म्हणजे काम चाललंय प्लॉटिंगचं. तर ते काय होतं माहिती का, त्या प्लॉटिंगच्या कामामुळे जे काय असं ट्रका वगैरे येतात ना, तर ते मुरुम वगैरे टाकतात. तर ते काय होतं, खिडक्या आपल्या उघड्या असतात. तर खिडक्या उघड्या असल्या ना, तर काय होतं, डायरेक्ट आम्ही पडदे लावत नाही दिवसा. कारण कसं होतंय, पडदे लावली ना तर हवा पास होत नाही घरातनं आणि एकदम फ्रेश पण वाटत नाही आणि उजीड प्रकाश वगैरे असं येत नाही बघा. तर मी काय करते, त्यासाठी मी खिडक्या उघड्या सोडलेल्या असतात ना, तर मग ती सगळी ज्यावेळेस ते मुरुम वगैरे टाकायला गाड्या येतात ना, त्या म्हणजे तिकडं काम चाललंय ते, तर तिथून ना सगळी धुळाशी घरात येते आणि ती 2-2, 3-3 वेळा झाडावं लागतं. आणि जास्तीच काही लांब नाही, आमच्या घराच्या ना एकदम 2-3 फुटावरच ते काम चाललंय, एक 4-5 फुटावरच ते काम चाललंय. त्याच्यामुळे भरपूर अशी एकदम जवळ असल्यामुळे फरक पडतोय आणि धूळ भरपूर येते. तर असं पण चांगलं, तिथं स्वच्छ पण वाटतं एकदम पहिल्यापेक्षा. आणि आता कसं पावसाळ्यात स्वच्छता घराच्या साईडने असलेली चांगली, तर सगळी व्यवस्थित आता मी सगळी कामं झाली होती माझी. तर फक्त मला ना फ्लावरची भाजी करायची होती. तर फ्लावरच्या भाजीसाठी ना असे मस्त फ्लावर असे चिरून घेतले आणि लांब लांब एक कांदा चिरून घेतला, थोडंसं टोमॅटो टाकलं आणि मस्त अशी भाजी तयार केली. तर असा होता बघा आजचा व्हिडिओ. इथंच व्हिडिओचा एंड करते. उद्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.